नमस्कार, मैं अंजना और आप देख रहे हैं खाकी वर्दी। आइए एक नजर डालते हैं आज की बड़ी खबर पर। महाराष्ट्र के उल्लासनगर के सेंट्रल अस्पताल में मरीज की मौत के बाद परिजनों ने किया तोड़फोड़। डॉक्टरों की लापरवाही का आरोप लगाते हुए कांच और अस्पताल का सामान तोड़ा। डॉक्टरों के साथ धक्का मुक्की। बार बार हो रहे हमलों के विरोध में डॉक्टर और स्टाफ आक्रामक काम बंद आंदोलन की चेतावनी। महाराष्ट्र के उल्लासनगर के सेंट्रल अस्पताल में एक मरीज की मौत के बाद गुस्साए परिजनों ने देर रात जमकर हंगामा करते हुए अस्पताल में तोड़फोड़ की। इस घटना के बाद अस्पताल परिसर में तनाव का माहौल बन गया। भगवान निम्भोरे की हालत गंभीर होने के कारण उन्हें रात में इलाज के लिए उल्लासनगर के सेंट्रल अस्पताल में भर्ती कराया गया था। खास बात यह रही कि मरीज की हालत की जानकारी मिलने के बाद उल्लासनगर के महापौर अश्विनी निकम भी अस्पताल पहुंची और डॉक्टरों से उचित इलाज कराने का अनुरोध किया था। हालांकि इलाज के दौरान भगवान निम्भोरे की मौत हो गई। मरीज की मौत के बाद गुस्साए परिजनों ने डॉक्टरों की लापरवाही के कारण मौत होने का आरोप लगाते हुए अस्पताल के कांच, फर्नीचर और अन्य सामान में तोड़फोड़ की। इस दौरान कुछ डॉक्टरों और कर्मचारियों के साथ धक्का मुक्की किए जाने की भी जानकारी सामने आई है। घटना के बाद सेंट्रल पुलिस स्टेशन के अधिकारी तत्काल मौके पर पहुंचे और स्थिति को नियंत्रित किया। इस घटना के बाद अस्पताल के डॉक्टरों और कर्मचारियों में भारी नाराजगी देखी गई। डॉक्टरों और कर्मचारियों का आरोप है कि उन पर लगातार हमले हो रहे हैं, लेकिन पर्याप्त सुरक्षा उपलब्ध नहीं कराई जाती। इसी के विरोध में डॉक्टरों और कर्मचारियों ने सुबह 10 बजे से काम बंद आंदोलन शुरू कर दिया। इस दौरान डॉक्टरों ने अस्पताल में राजनीति का हस्तक्षेप को लेकर भी गंभीर आरोप लगाए। डॉक्टरों का कहना है कि कई बार राजनीतिक दबाव के चलते अत्यंत गंभीर हालत वाले मरीजों को भर्ती करना पड़ता है और मरीज की मौत होने पर परिजन डॉक्टरों पर ही हमला कर देते हैं। बाद में महापौर अश्विनी निकम और सेंट्रल पुलिस स्टेशन के अधिकारियों के साथ हुई चर्चा के बाद आंदोलन वापस ले लिया गया। तोड़फोड़ करने वालों पर सख्त कानूनी कार्रवाई कर गिरफ्तारी की जाएगी। साथ ही अस्पताल में सुरक्षा बढ़ाकर एक सशस्त्र पुलिसकर्मी तैनात किया जाएगा। इस आश्वासन के बाद डॉक्टरों और कर्मचारियों ने आंदोलन समाप्त कर दिया। बनसोडे सर, आज तुम्ही जे आंदोलन केलं होतं ते मागे घेतलेलं आहे. तुमच्या कोणत्या मागण्या मान्य झालेल्या आहेत आणि आता काम सुरू केलंय का? आम्ही प्रतिकात्मक निषेध म्हणून थांबलो होतो कोपरीच्या आणि कॅज्युलिटीच्या समोर, की जेणेकरून जनतेलाही माहित व्हावं, प्रशासनाला माहित व्हावं, पोलीस प्रशासनाला माहित व्हावं की आमचं घराणं काय आहे. आमचं घराणं हे आहे की रात्रंदिवस आमचे डॉक्टर, कर्मचारी, सिस्टर हे सर्व म्हणजे वार्डामध्ये, कॅज्युलिटीमध्ये, ओपीडीमध्ये कामं करत असतात आणि कामं करत असताना वेगवेगळ्या प्रकारचे लोक येत असतात. प्रत्येकाचे वेगवेगळे प्रतिक्रिया क्रिया होत असतात. तर तशा प्रकारे होऊ नये ती अनुचित प्रकार रात्री घडलेला आहे. अतिशय सिरियस पेशंट जो की प्रायव्हेट रुग्णालयामध्ये उपचार घेत होता तो आपल्याकडे आला. आपल्याकडे सिरियस पेशंट आल्यानंतर आपण शेवटपर्यंत त्याचा उपचार करण्याचा प्रयत्न करतो, परंतु तो उपचार दुर्दैवाने त्याला लागू झाला नाही. आम्ही त्याच्या कुटुंबाच्या, मैताच्या पूर्ण दुःखामध्ये सहभागी आहोत, परंतु त्या मैताच्या नातेवाईकांनी जो इथं गोंधळ घातला किंवा त्याच्या समर्थकांनी जो गोंधळ घातला त्याच्यामध्ये आमच्या सगळ्या खिडक्यांच्या काचा फोडलेल्या आहेत. मॉनिटर, व्हेंटिलेटर आणि जे काय म्हणजे आमचे पॉट, गाद्या, बेडशीट किंवा आणखी ECG मशीन, खुर्च्या यांची मोडतोड केलेली आहे. हे त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही व्हावी अशी आमची अपेक्षा आहे आणि इथून पुढे दररोज अशा चकमकी आमच्या डॉक्टर, कर्मचारी आणि रुग्ण आणि रुग्णाच्या नातेवाईकाबरोबर होत असतात. तरी आम्हाला इथे पोलीस हे सशस्त्र असावेत अशी आमची अपेक्षा आहे. कारण सशस्त्र पोलीस जर असेल, फक्त पोलिसाच्या हातात बंदूक जरी दिसली तरी समोरचा आलेला माणूस म्हणजे घाबरू शकतो, पुढचा धिंगाणा करणार नाही अशी एक शाश्वती आम्हाला वाटते. आम्ही वारंवार म्हणजे तसं पोलीस प्रशासनाकडे आम्हाला संरक्षण मिळावं म्हणून दिलेलं आहे पत्र आणि तसं पोलीस बांधव आम्हाला सहकार्य करतातही, परंतु हे सहकार्य कुठंतरी आम्हाला अपुरं पडतं आणि त्यामुळे आता आम्ही अवताडे साहेबांना हे एक निवेदन दिलेलं आहे. PI साहेबांनी ते त्यांचे वरिष्ठ API आलेले होते, त्यांच्या हातामध्ये हे निवेदन दिलेलं आहे. तरी त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की इथून पुढे तुम्हाला सशस्त्र संरक्षण मिळेल, याची आम्ही काळजी घेतो. सन्माननीय महापौर या उल्हासनगरच्या प्रथम नागरिक आहेत आणि प्रथम नागरिक असल्या कारणाने शहरातील नागरिक त्यांना सातत्याने कुठल्या विषय संदर्भात फोन करतात. तर महापौर म्हणून त्यांचं आद्य कर्तव्य आहे की जे त्यांना फोन आले की ज्या तक्रार आल्या त्या तक्रारीचं निवारण व्हावं, त्या रुग्णांना सेवा मिळावी हे त्यांची प्राथमिकता असते. आणि त्याच अनुषंगाने प्रत्येक रुग्णासाठी महापौर मॅडम स्वतः कॉल करतात किंवा स्वतः येतात, जनतेमध्ये त्या जातात. असं आमचं सौभाग्य आहे की पहिल्यांदा अशा शहराला महापौर लाभलेले आहेत. आम्हाला त्याचा अभिमान आहे की महापौर प्रत्येक रुग्णासाठी रुग्णालयात येतात. परंतु काही नैसर्गिक प्रक्रिया, काही घटनेमुळे जर रुग्ण दगावला, त्यानंतर रात्री त्यांच्या नातेवाईकांकडून गंभीर प्रतिक्रिया आली आणि त्या प्रतिक्रिया अंतर्गत तोडफोड आणि जी कायदा हातात घेण्यात आलेला, तर महापौर मॅडम त्याला कदाचित किंवा आम्ही कुणीही त्याला समर्थन करत नाही.
महापौर मॅडम स्वतः पोलीस प्रशासनाशी बोललेले आहेत आणि ज्या ज्या नातेवाईकांनी कायदा हातात घेतलेला आहे कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि जसा गुन्हा नोंदून झाला तर ते सगळेचे सगळे रुग्ण अरेस्ट होणार आहेत, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होणार आहे. जे येथील डॉक्टर नर्सेस व स्टाफने जे विरोधासाठी काम बंद आंदोलन केलं होतं, महापौर मॅडम व सभापती मॅडम यांनी डॉक्टर व प्रशासनाला विनंती केलेली आहे की त्यांच्यावर कारवाई होत आहे, कृपया तुम्ही काम बंद आंदोलन मागे घ्यावं व इतर रुग्णांना सेवा द्यावी, तो आपल्या आंदोलनामुळे कुठल्याही प्रकारची सेवा बाधित होऊ नये अशी त्यांना विनंती केली. त्यांनी ती विनंती मान्य केलेली आहे. दुसरं म्हणजे इथे हजारोच्या संख्येमध्ये रुग्ण येतात, परंतु जी सुरक्षा व्यवस्था आहे ती कमी पडल्यामुळे त्यांना सुरक्षित वाटत नाही, म्हणून त्यांना अतिरिक्त सुरक्षा देण्यासाठी देखील वरिष्ठ पोलिसांना निवेदन दिलेलं आहे आणि लवकरात लवकर इथे आपण सुरक्षा देखील प्रदान करणार आहोत. काल जी घटना घडली ती खूप निंदनीय आहे उल्हासनगरसाठी. संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असं मी आश्वासन दिलेलं आहे प्रशासनाला. आणि जे घडलंय ते कार्यकर्ते म्हणता येणार नाही. मी एक उल्हासनगरची महापौर आहे. मला प्रत्येक नागरिकाचा फोन येईल तर मी त्यांच्यासाठी नेहमी उभी असेल, पण नंतर जर अशी काही घटना घडती तर त्याच्यासाठी मी समर्थन कधीच देणार नाही. डॉक्टरांनी ह्या ठिकाणी काम बंद आंदोलन सुरू केलं आहे. त्यांची एकच मागणी आहे की जो कोणी व्यक्ती आहे त्याला अटक करा, तरच आम्ही आंदोलन मागे घेऊ. आताच पोलीस प्रशासनाला इथे बोलवण्यात आलेलं आहे. त्यांना सांगितलेलं आहे की जे संबंधित ज्यांनी ही घटना घडवली आहे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि लवकरात लवकर ते कारवाई देखील करतील. आंदोलन ते मागे घेतील. मी त्यांना तशी रिक्वेस्ट केलेली आहे, ते घेतील आंदोलन मागे. या ठिकाणी घडत आहे आणि या ठिकाणी आंदोलनाच्या भूमिकेने डॉक्टर सगळं उतरले आहेत. अशा प्रकारे आपण हे हाताळणार. हे पहा, ज्या प्रकारे हा विषय इथे आलेला आहे, माननीय महापौर ह्या शहराच्या प्रथम नागरिक आहेत आणि शहरातून असंख्य फोन मॅडमला जातात आणि प्रत्येक रुग्णाला सेवा पुरवणं किंवा त्यांना मदत करणं हे महापौरांचं आद्य कर्तव्य आहे. त्यानुसारच महापौरांनी या रुग्णाला मदत केली होती. कालचा जो घडलेला प्रकार आहे तो अतिशय निंदनीय आहे आणि असमर्थनीय आहे आणि म्हणूनच एक मेसेज देण्याचा हा प्रकार आहे की ज्या कुणी रुग्णाच्या नातेवाईकांनी कायदा हातात घेतलेला आहे, कायद्यानुसार महापौर मॅडमांनी वरिष्ठ पोलिसांशी बोलून कायद्यानुसार ती प्रक्रिया सुरू आहे. FIR नोंदवण्याचं काम चालू आहे आणि जो कोणी संबंधित त्याच्यामध्ये जो दोषी आहे त्याला कायद्यानुसार शिक्षा मिळणारच आहे. परंतु इथे जे आज आंदोलन आहे, डॉक्टर आणि सर्व स्टाफला देखील आमची हीच विनंती आहे की आपण सर्व प्रशासन आहोत. हे जे रुग्णालय आहे हे 2006च्या लोकसंख्येनुसार इथली व्यवस्था आहे. 2006 ते 2026 वाढलेली जी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येनुसार मध्यवर्ती रुग्णालय अपग्रेड झालेले नाहीये की त्यांच्या तिथे जे व्यवस्था आहे ती प्रशासनाच्या वतीने पुरवली गेलेली नाहीये. तर आता महापौर आमच्या आहेत, आरोग्य सभापती आमच्या आहेत, हे प्रशासन आमचं आहे, सरकार आमचं आहे. तर आम्ही डॉक्टरांकडून जी माहिती आहे ते पाठपुरावा आहे तो घेऊन आम्ही राज्य सरकारशी पाठपुरावा करून ज्या काही समस्या इथे आहेत, रुग्णांना उपचार मिळण्यासाठी ज्या समस्या येत आहेत त्या समस्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न करू. एक लोकप्रतिनिधी म्हणून आणि प्रशासनाचा हिस्सा म्हणून एक समन्वय साधून याच्यावर तोडगा काढण्याचा निश्चितच आम्ही प्रयत्न करीत आहोत. वर्धा जिले में वडनेर में बच्ची के साथ कुकर्म के मामले में डॉक्टर को किया गिरफ्तार। सीसीटीवी और टेक्निकल सबूतों के आधार पर कार्रवाई। पुलिस ने एक बड़ी कार्रवाई करते हुए वर्धा जिले के वडनेर में 11 साल की बच्ची के साथ कुकर्म गलत काम करने के मामले में वडनेर के एक प्राइवेट मेडिकल प्रैक्टिशनर डॉक्टर जवाहर खत्री उम्र 63 वर्षीय को 4 दिन के बाद गिरफ्तार कर लिया है। डॉक्टर खत्री पर मामले को दबाने की कोशिश करने का आरोप है। जानकारी मुताबिक वडनेर में कक्षा 5 में पढ़ने वाली 11 साल की नाबालिग बच्ची के साथ कुकर्म करने की घटना सामने आई थी। इस बारे में पीड़ित बच्ची के माता पिता ने 2 मई को वडनेर पुलिस स्टेशन में शिकायत दर्ज कराई थी। आरोपी नरेश हेरबा देवे उम्र 52 वर्षीय बच्चे का रिश्तेदार है। जांच के दौरान पुलिस को जानकारी मिली कि आरोपी नरेश देवे ने बच्चे को बहरा फुसला कर ले गया था और उसके साथ कुकर्म किया। इस घटना के बाद लड़की की हालत बिगड़ गई और आरोपी उसे इलाज के लिए वडनेर के सुयश क्लिनिक ले गए। वहां डॉक्टर जवाहर खत्री ने लड़की का इलाज किया। हालांकि यह जानते हुए भी कि यह एक गंभीर मामला है, डॉक्टर पर आरोप है कि उन्होंने सिर्फ दवा दी और पुलिस को बताए बिना लड़की को घर भेज दिया। इस मामले में पुलिस ने अस्पताल और मेडिकल स्टोर से सीसीटीवी फुटेज और दूसरे टेक्निकल सबूतों की जांच की। जांच के दौरान कुछ अहम सबूत सामने आने के बाद पुलिस ने डॉक्टर जवाहर चंद्र खत्री के खिलाफ 64 उपधारा 2, उपधारा 1, 65 उपधारा 2, BANS 4/6/21 पॉक्सो के तहत केस दर्ज कर उन्हें गिरफ्तार कर लिया है।
इस मामले के मुख्य आरोपी नरेश हिरबा दिवे को पुलिस 2 मई को ही गिरफ्तार कर चुकी थी। उप विभागीय पुलिस अधिकारी सुशील कुमार नायक के प्रत्यक्ष मार्गदर्शन में वडनेर पुलिस स्टेशन के थानेदार घनश्याम पाटिल को देखरेख में PSI कुमुदनी पटोले मामले की जांच की है। आगे की जांच वडनेर पुलिस कर रही है। यूपी के अमरोहा के हसनपुर में 21 दिन से लापता किशोर का सुराग न मिलने पर परिजनों और मोहल्ले वासियों का गुस्सा फूट पड़ा। नाराज लोगों ने हसनपुर कोतवाली पहुंचकर जमकर हंगामा किया और पुलिस पर लापरवाही का आरोप लगाया। इस दौरान पुलिस और प्रदर्शनकारियों के बीच तीखी नोकझोंक भी हुई। मामला हसनपुर नगर के मोहल्लापुर रोड काला शहीद का है, जहां निवासी नितेश ने आरोप लगाया कि उनके मकान में रहने वाला एक किराएदार 16 अप्रैल को उनके 16 वर्षीय भाई चरण को बहला फुसलाकर अपने साथ जयपुर ले गया। परिजनों के मुताबिक आरोपी ने फोन पर किशोर को जयपुर ले जाने की बात कबूल की थी, लेकिन बाद में कहा कि किशोर वहां से लापता हो गया। परिवार ने कई दिनों तक जयपुर में तलाश की और सांगानेर थाने में शिकायत भी दी, लेकिन अब तक कोई सुराग नहीं मिला। पुलिस की अनसुनी करने पर गुस्साए परिजन और महिलाएं भारी संख्या में कोतवाली पहुंची और पुलिस के खिलाफ नारेबाजी की। पुलिस ने लोगों को समझाकर शांत कराया और जल्द कार्रवाई का भरोसा दिया। कोतवाली आप लोग हैं। अब से 20 दिन पहले एक बच्चा गायब हुआ है, उसको 20 दिन गायब हुआ होगा, जिससे एक बच्चा अपने साथ यहाँ से बेला फुसला करके लेके गया। नाबालिग उसकी उम्र है, अभी समझदार नहीं है वो बच्चा। उसको बेला फुसला कर बराबर वाला ले गया उसको, और यहाँ पुलिस से कार्रवाई की मांग कर रहे थे। पुलिस कुछ सुनने को तैयार नहीं है। ये कह रही है हम कुछ नहीं करेंगे, वहाँ जाइए, जयपुर जाइए। जयपुर जाने का क्या मतलब है? क्यों जाएंगे हम जयपुर? हम यहाँ कहेंगे ना, बच्चा यहाँ से लेकर गया है, यहाँ का गायब हुआ है। जब यहाँ से गायब लेकर गया है, ना तो वो अपने माँ बाप से कहकर गया, ना किसी से कहकर गया, तो पुलिस क्यों नहीं करेगी कार्रवाई? क्यों नहीं पूछ रही उससे? क्यों नहीं बुला रही पुलिस उसको यहाँ पर? तो आज जो कोतवाली आई, क्या आश्वासन मिला है? इसीलिए क्या आश्वासन मिला? कुछ आश्वासन नहीं मिला हमें। अरे हम उस कह रहे हैं उसकी माँ से पूछो, उस बच्चे को यहाँ बुलाओ। इतने सारे लोग, ये सारे लोग जयपुर जाएंगे? जयपुर के यहाँ पास में रखा है, तो ये लोग वहाँ जाकर के ढूंढे। क्यों नहीं कर रही है पुलिस वाले? हेल्प क्यों नहीं कर रहे इन लोगों की? मतलब इंस्पेक्टर साहब ने क्या आश्वासन दिया है? इंस्पेक्टर साहब ने कहा है कि हम उस बच्चे को बुला ले रहे हैं। अब देखिए कल तक बुलाते हैं या नहीं बुलाते हैं। अब तक के लिए बस इतना ही, फिर मिलते हैं एक ऐसी ही बड़ी खबर के साथ। अब तक के लिए नमस्कार और देखते रहिए खाकी वर्दी।